काय? तू तिला सकाळी कॉल करून सांगितलं नाहीस का की आज जरा लवकर ये म्हणून? हो, मी बोललो होतो सर. इवन ती लवकर येते असंही म्हणाली होती. अरे मग कुठं आहे ती? आपण एखाद्याला शब्द दिलाय हे काहीही महत्वाचं वाटत नाहीये का तिला? सर सर मी पाहतो ती कुठे येते म्हणत त्याने मोबाईल काढलेला पाहिला तर तिचा मेसेज आणि पडलेला मिस कॉल त्याला दिसला. त्याने तिचा आलेला मेसेज लगेचच उघडला आणि तो पाहून त्याच्या डोक्यावर आठ्या उमटल्या. पाहून अर्जुन त्याला म्हणाला, काय झालं? सर ते अक्षया मॅडमचा मेसेज आलाय की त्यांना जरा लेट होतोय. समीरचं हे बोलणं ऐकून त्याने जोराने हात टेबलवर मारले. आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. अध्यायम भाग 11. एवढ्यात त्याने बरोबर घड्याळाच्या काट्यावर पाहत गॅस बंद केला. आता भूक जास्ती चालवलेली कारण मॅगीचा सुवास किचनभर पसरलेला. पटकन प्लेट घेऊन त्यानं विचारांच्या गर्तेत मॅगीवरचं झाकण काढलं तसा त्याला चटका बसला. पटकन हात बाजूला घेत अर्जुनने हातावर फुंकर मारली आणि एक क्षण थांबून स्वतःलाच हसला कारण क्षणभरात आत्ताही त्याला तिचा समजावणारा चेहरा डोळ्यांसमोरून येऊन गेला. काय झालंय हे मला? त्या अक्षयाचा मी का विचार करतोय एवढा? तत्क्षणी त्याला आठवलं दुपारी ऍड पाहताना त्याला तिचा फोन त्याच्या हातात असताना तिच्या फोनवर झळकणारा कॉल आणि ते नाव दिसलेलं, माय सनशाईन. हो, कदाचित तिच्या आयुष्यात कोणी असूही शकतं. हा मी काय मूर्खासारखा तिचा विचार करतोय. ओ गॉड. त्याने उपहासाने डोळे मिटले. मॅगी खायला घेतल्यावरही तिचा विचार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. तो पुन्हा पुन्हा तिचा विचार झटकायचा प्रयत्न करत होता पण पुन्हा पुन्हा बुमरँग सारखा काही करून तिचाच विचार त्याच्याकडे येत होता. पण एक विचार त्याच्या मनात कायम ठाण मांडून बसला होता हे मात्र निश्चितच. खरंच ती अशी शांत आणि संयमी आहे का किंवा हे फक्त तिचं काम करण्याचा एक भाग आहे? कारण त्याच्या मनातली सुप्त इच्छा कुठेतरी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. स्नेहासोबत राहताना तिच्या वागण्याविरुद्ध अनेकदा अशा इमॅजिनरी मुलीचा विचार त्याच्या मनात यायचा आणि जी आता खरंच अनपेक्षितपणे समोर आली होती. एवढ्यात त्याचं मोबाईलच्या वाजलेल्या नोटिफिकेशनने लक्ष विचलित झालं. त्याने बाजूला ठेवलेला मोबाईल हातात घेऊन पाहिला तर समीरचा मेसेज होता. त्याने पुन्हा एक स्क्रीनशॉट पाठवलेला कॉमेंटचा, पण यावेळी एक नाही तर चांगल्या 5-6 कॉमेंट होत्या. त्या तो पाहत होता आणि आता त्याचा पारा आणखीन चढू लागलेला आणि त्याने रागातच समीरला कॉल लावला. एका रिंगमध्ये पुढून फोन उचलला जावा अशी अपेक्षा होती त्याची, पण तसं झालं नाही. रिंग पूर्ण बाजून कट झाली आणि त्याने रागाने पुन्हा त्याला कॉल लावला. यावेळी समोरून कॉल उचलला गेला. समीर, फोन उचलता येत नाहीये का? मी काहीतरी महत्वाचं असल्याशिवाय कॉल करणार आहे का या वेळेला? हो सर, आय नो, पण मी फोन जवळ नव्हतो. मी येऊन उचलेपर्यंत कट झाला. आय एम सॉरी फॉर दॅट. इट्स ओके. समीर, हे सगळं काय चाललंय? हे सगळं कोण आणि का करतंय याचा शोध लावायला हवा, कारण आता पाणी डोक्यावरून जाऊ लागलंय. हो सर, आय नो. मी एक काम करतो, अक्षया मॅडम सोबत उद्या बोलतो. नाही, तू एकटा नाही बोलणार आहेस. एक काम करू, उद्या सकाळीच आपण तिच्याशी बोलून घेऊ यावर आणि काय करता येईल याचाही विचार करू. ओके सर, काम डाऊन सर, आपण करू सगळं ठीक. म्हणत अर्जुनने फोन कॉल कट केला. पण त्याचं मन अस्वस्थ झालेलं. अशा अचानक इतक्या कॉमेंट्स आलेल्या पाहून, ज्या नेमक्या वर दिसत होत्या त्या फेक आहेत कळत तर होतं, पण लोकांना थोडी ना कळणार होतं की हे कोणीतरी मुद्दाम करते आणि विनाकारण त्याच्या कंपनीचं नाव बदनाम करू पाहते. आणि तेव्हा जेव्हा तो इतर कंपन्यांच्या तुलनेत चांगली सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करत होता, झालेल्या चुका दुरुस्त करून पुढच्या वेळेला बेस्ट सेवा देता येईल हे पाहत होता. अस्वस्थतेत त्याचं तिथेच इकडून तिकडं फिरणं चाललेलं. मध्येच हतबल असल्यासारखं वाटून तो डाव्या तळ हातावर उजव्या हाताची मूठ करून आपटत होता. त्याची पुन्हा चिडचिड होऊ लागलेली. उद्या सकाळची वाट बघण्याचाही पेशन्स त्याच्यात आता या क्षणाला नव्हता. आता या क्षणाला अक्षयाचा नंबर मिळवावा आणि तिच्याशी बोलून घ्यावं असं तीव्रतेने त्याला वाटत होतं. त्याने घड्याळात पाहिलं तर आता 10:30 होत आले होते. युजली यावेळेस लोक झोपले असू शकतात. तिला यावेळी फोन करणं
इट्स नॉट सीम्स गुड. तिला या वेळेला फोन करणं बरोबर वाटलं नाही. सो त्याने तो विचार मनातून झटकला. पण एवढ्या कष्टाने उभारलेल्या आपल्या कंपनीवर कोणीतरी मुद्दाम चिखल उडवतंय हे मात्र त्याला असह्य झालेलं. इकडं अक्षया सकाळचा टिफिन नाश्ता वगैरे बनवून ऑफिसला जायला निघणार होती. तिची ती घाई चाललेली गरमागरम बनवलेला नाश्ता तिनं बाबांना आवाज देत डायनिंग टेबलवर घेतला. बाबा बाबा नाश्ता करायला येताय ना? चला बाहेर घेतलाय मी उपमा, या बघू गरमागरम खायला, ती डिशमध्ये काढतच म्हणत होती. हो आलो आलो म्हणत बाबा डायनिंग टेबलवर आले. दोघांना नाश्ता वाढून तिनं घेतला आणि बाबांना देऊन ती स्वतःचा किचनमध्ये घेऊन निघणार तर बाबांनी तिचा हात पकडला. आता कर ना माझ्यासोबत नाश्ता. अहो पोळ्या राहिल्यात अजून, पुन्हा लेट होईल मला ऑफिसला. बस ग 2 मिनिटांनी काय होतंय. बरं म्हणून ती तिथंच त्यांच्यासोबत बसली आणि नाश्ता त्यांच्यासोबत करू लागली. नाश्त्याचा पहिलाच घास खाल्ला असेल एवढा तिचा मोबाईल वाजू लागला. मोबाईल चार्जिंगला बेडरूममध्ये होता. तिनं धावत जाऊन बेडरूममध्ये जाऊन मोबाईल घेतला. पाहते तर अननोन नंबरवरून कॉल येत होता. तिनं तो लगेचच उचलला. हॅलो, हां मी अक्षया, मी समीर बोलतोय, अवनी टूर्स अँड ट्रॅव्हल्समधून. ओ सर बोला ना. अक्षया आज थोडं लवकर येऊ शकशील का? म्हणजे सरांनी अर्जंट मीटिंग ठरवली आहे म्हणून म्हणतोय. हवं तर संध्याकाळी लवकर निघ. लवकर म्हणजे तरी? लवकर म्हणजे थोडं 15 मिनिट अगोदर ये, थोडं अर्जंट आहे. ओके सर, मी ट्राय करते. ट्राय नका करू प्लीज, हे जरा महत्त्वाचं आहे. ठीक आहे, निघेन मी लवकर. हो ठीक आहे, बी ऑन टाईम. या शुअर. तिने म्हणताच पलीकडून फोन कॉल कट झाला. एव्हाना ती बोलत डायनिंग टेबल जवळ आली होती. काय झालं ग? कोणाचा फोन होता? सरांचा. आज लवकर ये म्हणतायत, काहीतरी महत्वाचं आहे म्हणून म्हणत होते. आवरते मी. ठीक आहे आवरशील. एक काम कर, तू घे तुझा आवरून, मी पोळ्या बनवतो. काही नको, रात्री सुद्धा तुम्हीच केला होता स्वयंपाक बाबा, ती नाक फुगवून म्हणाली. अगं ठीक आहे ना मग, आता तुला उशीर होतोय म्हणून म्हणतोय मी. चल चल खाऊन घे तू नाश्ता, मी बघतो पोळ्यांचं. म्हणत बाबा त्यांचा नाश्ता संपवून किचनमध्ये जायला उठले. ठीक आहे, पण फक्त आजचा दिवस हा बाबा, म्हणत ती हसली आणि भराभर नाश्ता करू लागली. हो ठीक आहे म्हणत तेही हसतच किचनमध्ये निघून गेले. काय माहित आता असं अचानक का बोलवलंय यांनी, माझं काही चुकलं तर नसेल ना. बापरे, मनातल्या विचारासह ती भरभर खाऊन उठली आणि आवरू लागलेली. तिनं पटापट तिचा आवरला आणि टिफिन घ्यायला किचनमध्ये आली. बाबांनी एव्हाना पोळ्या बनवून घेतलेल्या आणि आता ते तिचा टिफिन भरू लागणार. एवढ्यात त्यांना किंचित चक्कर आल्यासारखं झालं आणि त्यांनी आधारासाठी किचन कट्ट्याचा आधार घेतला. आत आलेल्या अक्षयाने नेमकंच हे पाहिलेलं. बाबा काय झालं, तुम्ही ठीक आहात ना? ती त्यांना पटकन पकडत म्हणाली. हो मी ठीक आहे ग. काय ठीक आहे? 1 मिनिट, तुम्ही बीपीची गोळी घेतली का? अगं घेईन ग हे झाल्यावर. बाबा किती वेळा सांगितलं, तुम्ही स्वतः बाबतीत असा हलगर्जीपणा करत जाऊ नका. तुम्ही तो टिफिन राहू द्या बरं, मी घेते भरून. जाऊन आधी गोळी खा बरं, ती त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करत म्हणाली. अगं खातो मी नंतर. नंतर नाही, आत्ता खाऊन घ्या, मी भरते तो टिफिन, तुम्ही चला बरं. ती त्यांना ओढतच बाहेरच्या हॉलमध्ये घेऊन आली. त्यांना डायनिंग टेबल जवळ बसवलं आणि धावत जाऊन त्यांची गोळी आणून पहिलं त्यांच्या हातावर ठेवली आणि त्यांना पाण्याचा ग्लास दिला. घ्या बरं गोळी आधी, मी भरते टिफिन, म्हणत ती किचनमध्ये निघून गेली. टिफिन तर भरत होती पण तिचं मन तेवढ्याशा गोष्टीनेही अस्वस्थ झालेलं. बाबांना एवढं तेवढं काही झालेलंही तिला सहन होत नसायचं. काहीच क्षणात ती टिफिन घेऊन बाहेर आली. पाहते तर बाबा डोकं दाबत होते. तिला लगेचच कळालं ते काहीतरी तिच्यापासून लपवत होते. तसं त्यांच्या जवळ जाऊन तिने जवळजवळ टिफिन तिथं टेबलवर ठेवत आपटला आणि त्यांना म्हणाली. बाबा नेमकं काय होतंय सांगणार आहात का आता तरी? आय एम शुअर तुम्हाला नक्की काहीतरी त्रास होतोय. मुंग्या येत आहेत का डोक्यातून? खरं सांगा. अगं असं काही नाहीये. अजूनही खोटं बोलताय ना? ठीक आहे, मी ऑफिसलाच जात नाही. अगं मी ठीक आहे, ते बस थोड्या मुंग्या आल्यासारख्या वाटत आहेत डोक्यातून, पण गोळी खाल्ली ना मी, आता वाटेल मला बरं. बाबा मी किती वेळा सांगितलं अंगावर काढत नका जाऊ. ते काही नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत दवाखान्यात येणार आहात. अगं आत्ता?
अशी काय करतेस, तुला उशीर होतोय ना ऑफिसला जायला. नाही, होऊ दे मला उशीर आजचा दिवस, पण मला उगाच रिस्क नाही घ्यायचे. अगं वेडाबाई, कालच जॉब लागलाय ना तुला, लक्षात घे. आणि मगाशी कॉल आला होता ना त्यांचा, आज लवकर ये म्हणून. उगाच कशाला रिस्क घेतेस, मी करेन आराम घरी, मला बरं वाटेल. नाही, हेल्थची रिस्क नाही बाबा. हा जॉब गेला तर दुसरा मिळेल, पण हे एकच बाबा आहेत माझ्याकडे आणि त्यांना हरवण्याची रिस्क मी नाही घेऊ शकत. चला पटकन शर्ट घालून या, आपण निघतोय. अगं पण काही पण बिन नाही, जा. माझ्या समाधानासाठी एकदा शहा काकांना दाखवून येऊ आपण, ओके? बरं, आलोच म्हणत ते आत गेले आणि तिने समीरला कॉल लावला. समीर नेमका त्यावेळेस 2 व्हीलरवर होता. तिचा कॉल उचलत नव्हता. मग तिने त्याला मेसेज केला, सर आय एम सॉरी, इट्स अर्जंट, मला थोडं लेट होईल आज, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मेसेज टाईप करत होतीस तेव्हाच बाबा तयार होऊन आलेले. तिनं घाईतच मेसेज सेंड करून टाकला आणि पटकन घराच्या कीज घेऊन त्यांच्यासोबत बाहेर पडली. इकडं अर्जुन लवकरच ऑफिसमध्ये पोहोचला. त्याच्या डोक्यात बस तेच होतं. त्याला अक्षय आणि समीर सोबत सकाळीच बोलून घेऊन या सगळ्यावर कायमचा काहीतरी उपाय शोधायचा होता. तो आला तेव्हा समीर ऑफिसला पोहोचलाही नव्हता. मग मात्र त्याला त्या दोघांची वाट पाहण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. एक 15-20 मिनिटाच्या अंतराने समीर ऑफिसला पोहोचला. जाता जाता त्याने अक्षयाच्या जागेवर पाहिलं, पण ती बहुतेक आली नव्हती. समीर येताच पहिला अर्जुनच्या केबिनमध्ये आला. गुड मॉर्निंग सर. हे गुड मॉर्निंग समीर, आलास तू, बरं झालं. एक काम कर, त्या अक्षयाला लगेच माझ्या केबिनमध्ये बोलाव. सर, पण ती अजून आली नाहीये, मी बघतो ती कुठे. काय, तू तिला सकाळी कॉल करून सांगितलं नाहीयेस का की आज जरा लवकर ये? हो, मी बोललो होतो सर, इव्हन ती लवकर येते असंही म्हणाली होती. अरे मग कुठं आहे ती? आपण एखाद्याला शब्द दिलाय हे काहीच महत्वाचं वाटत नाहीये का तिला? सर मी पाहतो त्या कुठं आहेत त्या. म्हणून त्याने मोबाईल काढला, पाहिला तर तिचा मेसेज आणि पडलेला मिस कॉल त्याला दिसला. त्याने लागलीच तिचा आलेला मेसेज उघडला आणि तो पाहून त्याच्या डोक्यावर आठ्या उमटल्या. पाहून अर्जुन त्याला म्हणाला, काय झालं? सर, ते अक्षय मॅडमचा मेसेज आलाय की त्यांना जरा लेट होतोय. समीरचं हे बोलणं ऐकून त्याने जोराने त्याचे हात टेबलवर मारले. व्हॉट? तिथला बॉस मी आहे का ती आहे? तिला कळत नाही का? शी कॅनॉट ऑर्डर मी. आणि एकदा वेळेवर राहायला सांगितलं तर वेळेवर हजर राहावं ही सांगण्याची गोष्ट आहे. आय डोंट अंडरस्टँड, सगळे असेच कसे वाटतात मला. तो त्याच्या समोर असलेल्या डायरीतला पेन जोराने बाजूला फेकत उठला. आजचा पार्ट इथं संपलेला आहे. दुसऱ्याच दिवशी नेमका अक्षयाला ऑफिसमध्ये यायला उशीर होणार आहे आणि अर्जुनला तिला अर्जंट भेटायचं होतं. अर्जुन साहेबांचा पारा आता अगदीच चांगलाच चढलेला आहे. बघूया अक्षया त्यांना कशी हँडल करते. बघूया काय होतंय पुढील भागामध्ये. तोपर्यंत ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.